आपली चार शब्द बोलण्याचा प्रयत्न करणार. सावंती मंदिर बोलत असे वाणी शिकवण्याचा सगळ्यांची शेवट घालतो लागलो तुमच्या निजचरणा. अहो स्वामी तुकया देवा यावेळी नकारामा मेरी संतांची भूमिका. त्या अर्थानं आपल्या गावातील सर्व ग्रामदैवत मानकेश्वर देवदेव काय जी असतील ती सर्व देवतांना देवाला अभिवंदन करून आणि हा उत्सव सोहळा ज्यांनी सुरुवात केला हरिवंती पारायण वैकुंठवासी दळवी काका आणि रोकडे महाराज आणि त्यांच्याबरोबर त्यांना 7 जणांची मंडळी त्यांनी हा उत्सव सुरू केला. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून आणि त्या संत मंडळींना अभिवादन करून आणि आपला सर्व वारकरी भक्त मंडळी गेले 7 दिवस आपण हा उत्सव अनुभवत आहात. आनंदाची दोन्ही आनंद तरंग अशी अनुभूती आपल्याला या उत्सवातून आपल्याला पाहायला ऐकायला अनुभवायला मिळते. या सेवेचा विचार करत असताना आपण या दृष्टीने विचार करावा अशी आपल्याला विनंती करून सेवेला सुरुवात करतो. आजच्या सेवेसाठी घेतलेली ओवी आहे ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 8 आणि ओवी आहे 269 क्रमांकाची ओवी आहे. काय सांगते? जो सकल कळांची कळा परमानंदाचा पुतळा जिव्हाचा जिव्हाळा विश्वाची आहे. 9व्या अध्यायाची सुरुवात आणि 8व्या अध्यायाची शेवट आणि त्याचा श्लोक जो आहे वेदेषु यज्ञेषु तपसुश्चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रतिष्ठम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थान उपैति चार्य. हा शेवटचा 28 क्रमांकाचा श्लोक आणि त्या अनुषंगानं त्या श्लोकावर चिंतन सांगत असताना माऊलींनी त्या देवस्वरूपाची ओळख सांगताना हा श्लोक घातलेला आपल्याला पाहायला मिळतो. जो सकल कळांची कळा परमानंदाचा पुतळा जिव्हाचा जिव्हाळा विश्वाची. त्याचा सरळ साधा अर्थ असा आहे आपल्या ज्या 14 विद्या आणि 64 कला आहेत ज्या अनुषंगानं आपण सगळ्या ह्या 14 विद्या 64 कलांचा अनुभूती घेत असतो. त्याच्यामध्ये सगळ्या विद्या कला सगळ्या कला ज्या आहेत याचा निर्मिती प्रेरक स्थान कोण असेल तर तो देव आहे. लक्षात तो देव कुठं आहे? जसा तो विश्वामध्ये व्यापक तत्वानं राहिलेला आहे तसा तो आपल्यात आहे. आत्मतत्वानं स्थितीरूपत्वानं चालतं. ज्या ठिकाणी आपलं शरीर चालतं चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलविते हरिविना चालवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकवलं. त्या परमात्मा तत्वाविषयी ओळख सांगत असताना माऊलींनी त्याची ओळख सांगत असताना जी विशेषण सांगितली पहिली ओवी आहे ज्ञानेश्वरीची पौर्णमोठी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आणि आत्मरूपा. आद्य या विश्वाचा आद्य जर कोण असेल तर तो परमात्मा तो देव आहे. वेद प्रतिपाद्या वेदानी हे सगळं वाङ्मय अध्यात्माचं जे वाङ्मय आहे हे सगळं वाङ्मय कशाच्या आधारावर निर्माण झाले याचा जर विचार करायचा असेल तर त्याला विषय आहे देवाचा. आणि देव या शब्दाचा अर्थ जर समजून घ्यायचा असेल जीव म्हणजे प्रकाश नाही. जो स्वतःचं प्रकाशमान आहे इतरांचं प्रकाशन करतो तो देव. तो देव कुठं आहे? जैसा हृदयामध्ये मी राहू असता सर्व सुखाचे आरामू भ्रांतासी कामू विषया. आमच्यातच देव आहे. आम्ही देव इकडे तिकडे शोधतोय. आपणच देवस्वरूप आहोत. कारण उत्पत्ती स्थिती आणि लय या 3 अवस्थांचं नियमन करणारी शक्ती म्हणजे देव. आमचा जन्म केव्हा झाला तिथूनपासून आमची सुरुवात आहे. जन्मापासून सुरुवात झालेल्या जीवन प्रवासामध्ये आमचं सगळं काम तो करतो. चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलविते हरिविना कोण बोलवतो चालवी ऐकवी एक नारायण. आणि तोच परमात्मा जो सकळ कळांची कळा परमानंदाचा पुतळा जिव्हाचा जिव्हाळा विश्वाची. पण त्या देवाला ज्या वेळेला आपण समजून घ्यायचं असेल तर आपल्याला समजतं की देव कुठं आहे असं माणसं विचारतात एक सारखं. देव कुठं आहे? देव कुठं आहे? देव आपल्याजवळच आहे. जैसा हृदयामध्ये मी राहू असता सर्व सुखाची आराम तिथंच आहे आपल्यामध्येच आहे तो. कारण त्याच्या सत्तेशिवाय आमचं शरीर चालत चालेल. शरीर कोणाचं
त्याच्याशिवाय बोलूच शकत नाही. कारण जन्म, जीवन, प्रवास आणि मृत्यू या 3 अवस्था ह्या आपण अनुभवतो आहोत. जन्मापूर्वीचं आयुष्य आपल्याला काय माहिती नाही, मृत्यूनंतर काय होणार आहे हे देखील आपल्याला माहिती नाही. कारण मृत्यूनंतर कोणाचं पत्र आलं नाही की आम्ही इथं सुखरूप आहोत असं. जन्मापूर्वीचं आयुष्य आपल्याला जर विचार करायचा असेल तर ते देखील आपल्याला समजत नाही किंवा माहिती नाही काय सांगू शकणार त्याबद्दल. पण ज्या वेळेला आईच्या गर्भावस्थेमध्ये आपली चैतन्य सत्ता आपल्या शरीरामध्ये धारण केली त्या दिवशीपासून आमचा प्रवास सुरू झाला. ते मात्र आपल्याला अनुभवता येते. कुठल्या सत्तेमुळं? त्या देवतत्वाच्या त्याच सत्तेमुळं आपल्याला हे सगळं अनुभवतं. आमचे डोळे पाहतात केव्हा, कान ऐकतात केव्हा, जीभ रसास्वाद घेते केव्हा, आपली वाणी बोलते केव्हा, हात काम करतात केव्हा, पाय चालतात केव्हा, जे तत्व आत आहे तोपर्यंत. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरी. हे शरीर चालवणारी जी सत्ता आहे ती फक्त आपलीच शरीर चालवते असे भाग नाही. विश्वातल्या 4 प्रकारच्या खाणीतून निर्माण होणारे जीवांचा जर विचार केला, किती प्रकारच्या खाणी या विश्वामध्ये कार्यरत आहेत त्याचा आपल्याला अजून अंत लागलेला आहे. जारज, अंडज, उद्भिज हे सगळे 4 प्रकारच्या खाणीतून निर्माण होणाऱ्या जीवाबद्दल जर विचार करायचं असलं तर त्यांच्यात सुद्धा चेतन सत्ता आहे. आणि आम्ही जे आमचं काम करतोय आईच्या गर्भावस्थेमध्ये ज्या वेळेला त्याच्यात जीव येतो, जे हलायला लागतं, बोलायला, जे ज्या वेळेला त्याला जी शरीर तो निर्माण झालेला पिंड ज्या वेळेला निर्माण होतोय त्यावेळेला त्याच्यामध्ये चेतन अवस्था ज्या वेळेला येते तिथून पासून आमच्या शरीराची सुरुवात आहे लक्षात. आणि ही कुठपर्यंत? मृत्यूपर्यंत आपलं शरीर काम करते लक्षात. ज्या वेळेला ती सत्ता आत असते तोपर्यंत आमचं बाळ हालायला लागतं आईच्या गर्भावस्थेमध्ये. जन्माला येतं त्यावेळेला कसं येतं? ते रडत येतं. जन्माला येताना आपण कसं आलोय? रडत आलो, रडत. लक्षात घ्या. बाकीचे त्यावेळेला काय केले? हसलेत. हसलेत म्हणजे काय झाले? बाकीचे लोक हसलेत म्हणजे ज्यांनी मुलगा झाला तर त्यांनी पेढे वाटले, मुलगी झाली त्यांनी जिलेबी वाटले. आणि मात्र येताना रडत आले. साधू संतांचं हेच सांगणं आहे. जन्माला येताना रडत आलास, बाकीचे लोक हसलेत. इथं आल्यानंतर असं काम कर की जाताना मात्र बाकीचे लोक रडले पाहिजेत आणि आपण मात्र हसत गेलं पाहिजे. हे साधू संतांचं सांगणं आहे लक्षात. साधू संतांनी याचसाठी सगळा अट्टहास केलेला आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकार. सगळ्या जगामध्ये आपल्यावर खरं प्रेम करणारं कोण असेल असं आपल्याला वाटतं? आपल्या सगळ्यांच्या विचाराचा जर आपण विचार केला तर आपल्यावर खरं प्रेम करणारा एक परमात्माच आहे लक्षात घ्या. कारण जो सकळ कळांची कळा, परमानंदाचा पुतळा आणि जिव्हाचा जिव्हाळा विश्वाची आहे. हे फक्त एकाच शरीराचं नाही. विश्वामध्ये जी जी चेतना शक्तीनं चालणारी शरीर आहे त्याच्यामध्ये ती शक्ती आहे म्हणून त्यांचं काम झालं. मग 4 प्रकारच्या खाणीतून निर्माण होणारे जीव एवढंच नव्हे, प्राणीसृष्टी तर झालीच, त्याच्यात तुम्ही आम्ही सगळे आलो आणि इतर प्राणी आले. वनस्पती सृष्टीचं काय? वनस्पती सृष्टीबद्दल आपण कधी विचार केलाय का? जमिनीपासून 100 फूट उंच असणाऱ्या झाडाचं पान देखील हिरवं राहतं. कशामुळे? जमिनीतून त्याला अंतरच शेवटच्या पानापर्यंत पोहोचतो म्हणून ती हिरवगार आहे. आणि त्याच्यात ती प्रक्रिया थांबली की मग त्याला देखील मृत्यू होतो. तसंच हे सगळं आहे. हे फक्त प्राणीसृष्टीचंच नाही, पंचमहाभूतांचा विचार करा. पृथ्वी, तेज, वायू, आकाश ही 5 तत्व आपल्याला सतत जन्मापासून मृत्यूपर्यंत मदत करत असतात. नवे नवे आम्ही जन्माला आलो ते पंचतत्वापासून लक्षात. पंचतत्व पृथ्वी, तेज, वायू, आकाश म्हणजे काय? ज्या पृथ्वीवर आम्ही राहतो त्या पृथ्वीनं कधी आपल्याशी तक्रार केली काय? मला इथं तुडू नकोस, मला इथं नांगरू नकोस, मला इथं त्रास देऊ नकोस, असं कधी तक्रार केली?
पाण्यानं कधी तुला मी देत नाही असं कधी म्हटले का? आज पाऊस पडतोय आमच्या घराच्या शेजारच्या पागोळीतून, ते पाणी कुठून येते याचा विचार करा, लक्षात घ्या. पाणी कुठून येते? पाणी येते कुठून? सागरात. सागरातलं पाणी आमच्या पागोळ्यात पडतंय, आम्हाला पाणी देतंय आणि तेच पाणी गोळा होऊन परत आणि सागराला जाऊन मिळतंय. ही प्रक्रिया थोडंसं लक्षात घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की विश्वामध्ये परमेश्वराचं चालणारं काम याच तत्वातून फक्त आपल्याला अनुभवायला. एकच गोष्ट नाही, अशा अनेक गोष्टी आहेत आपल्याला त्याची कधी ओळखच झाली. म्हणून माणसं म्हणतात देव कुठं आहे? देव आपल्यातच आहे. जो जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला, हे त्याचं अस्तित्व आहे. रीता ठाव नाही उरला म्हणजे काय? तिथली जी जागा आहे प्रत्येकातला कुठलाही भाग शिल्लक नाही असं देवाचं अस्तित्व आहे. जो जळी स्थळी भरला. साधू संतांनी सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला कशा अगदी सोप्या करून ठेवल्या आणि यासाठी जे सत्य सोहळे आहे. जन्माला आल्यानंतर आपल्याला कोणी सांगणार नाही, पण तो मात्र सतत आपल्याला सांगत असतोय आणि तोच आपल्या सगळ्या जीवनाचा शिल्पकार असतोय आणि आपणच आपल्या जीवनाचा शिल्पकार होतोय. लक्षात चेतन सत्ता ही आपल्याला सगळ्या गोष्टी सांगत असते, शिकवत असते, अनुभवाला येते. म्हणून आमचं जीवन चालेल. साखरेची गोडी जिभेवर टाकल्याशिवाय कळत नाही, पण ती गोडी कळते केव्हा? आता चेतन सत्ता असेल तरच. कारण प्रेताला अजूनपर्यंत कुठल्या सांगितलं नाही की मला साखर गोड लागते. म्हणजे काय? त्याचं अस्तित्व जोपर्यंत आपल्या शरीरात आहे तोपर्यंत या शरीराला किंमत आहे. ज्या वेळेला त्याचं अस्तित्व शरीरातून बाहेर जातं त्यावेळेला आपल्याला काही मात्र शिल्लक राहत नाही. माणसं म्हणतात लवकर उचला, जेवायला वेळ होतोय. काय कारण आहे? जेवायला वेळ होतोय इथपर्यंत आपल्याला सहन होत नाही. या शरीराला काय किंमत आहे? तर तेव्हा किंमत आहे. या शरीरानं जन्माला आल्यानंतर परमेश्वरानं आपल्याला एक अट घातलेली आहे. जन्माला येण्यापूर्वी 9 महिने आईच्या गर्भवासामध्ये असताना, उलट्या आणि रौरव दुर्गंधीमध्ये असताना तो तिथला गर्भवास सहन झाला नाही. म्हणून देवाकडे आम्ही एक मागणी केली, देवा मला याच्यातून सोडव. आमची मागणी ऐकणारा तो एकमेव आहे. लक्षात घ्या. आणि त्यानं मागणी आमची ऐकले. सुटका तुझी करतो निश्चित, पण माझंही कळत आहे तुला की या पृथ्वीवर गेल्यानंतर बाकीचे प्राणी मी निर्माण केले खरे, पण त्यांना माझी ओळख नाही. फक्त तुला निर्माण केले ते कशासाठी केलंय? तुला ज्यादा बुद्धी घातली, तुला बोलायला तोंड दिलंय. बाकीचे प्राणी कुणाला बोलता येत नाही, पण तुला तोंड दिलंय. ते कशासाठी दिलं याचा विचार जर आपण करायचा असेल तर ते तोंड फक्त त्याचं नामस्मरण करण्यासाठी दिलेलं आहे, हे आपण समजून घ्या. मग आम्ही जन्माला आल्यानंतर ती अट मान्य करून आलो आणि इथं आल्यानंतर आमचा पहिला आवाज कुठला आहे? आमचा पहिला आवाज रडण्याचा आहे. कवा असं मी म्हणालो असं तू म्हणतंय. लहान बाळ जन्माला येतंय त्यावेळेला ते काय म्हणतंय? कवा. म्हणजे इथूनपासून अध्यात्माची सुरुवात आहे. लक्षात आपल्या जीवनात मोठमोठ्या कार्यक्रमांना भरपूर लोक असतात, पण अध्यात्मातल्या या सप्ताह सोहळ्यांना लोक कमी असतात. काय कारण आहे त्याचं? सगळ्यांना ते पचतंय अशातला भाग नाही. म्हणजे 4-5 लोक जरी असले तरी हे उत्सव सोहळे अनादिकालापासून चालतात. हे त्याच्या पाठीमागचं गौडबंगाल काय आहे हे शोधण्याची आज तुमची आमची गरज आहे. लक्षात घ्या. 13व्या शतकामधले ज्ञानेश्वर माऊली, 16व्या शतकातले तुकोबार आहे, त्यांनी लिहून ठेवलेले ग्रंथ, त्यांची आमची ओळख कधी नाही, तर ग्रंथांच्या रूपाने त्यांची ओळख झाली. आणि आम्ही या साधनेकडे लागलो, भजनाकडे लागलो, कीर्तनाकडे लागलो, प्रवचनाकडे लागलो. आणि साधू संतांनी केलेली ही पूजा आहे. साधू संतांनी उभीच काहीतरी सांगितलं नाही. साधू संतांनी पहिल्यांदा अनुभवलं आणि आपल्याला आलेला अनुभव आनंद निर्माण करण्यासाठी दुसऱ्यांना सांगितला आणि ते सतत सांगत राहिले. म्हणून आम्ही एकत्र बसून या दृष्टीनं आपण थोडंसं चिंतन करतो. आता सप्ताह सोहळ्यामध्ये तरी काय असते नेमके? सकाळी काकड आरती असते,
काकड आरतीचा बोल आपण लक्षात घेतला तर आपल्याला समजून घेता येईल। इष्टमित्र सज्जन सखे हे तो सुखाची मांडली, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचन, येथे कोणी सोडविना एका सद्गुरून वाचून। या विश्वामध्ये ज्याच्यावर आपण प्रेम करतोय, ज्याच्यावर आपण प्रेम करतोय असं वाटतंय आपल्याला, ते आमच्यावर असं प्रेम करतात असं वाटतंय आपल्याला, ते सगळे सुखाच्या लाभशेष कोटी सगळं प्रेम करतात। लक्षात घ्या, इष्ट मित्र सज्जन सखे हे तो सुखाची मांडली। तिथं आपल्याला जन्माला येताना एकटा आलो, जायचं देखील एकटंच आहे ना, काय कुणाबरोबर कोण घेऊन गेले काय बघा। लक्षात घ्या, मृत्यू आल्यानंतर विचारावं माझ्याबरोबर येते काय कोण, त्यावेळेला तो येत नाही, तो येतोय मात्र त्यानं आपलं घर देखील त्यानं सोडलेलं असतं। लक्षात घ्या, म्हणून जीवनामध्ये ज्या वेळेला आपला प्रवास सुरू झालाय त्यावेळेला त्या देवाची आठवण ठेवणं त्यासाठीची सत्य सवय। सकाळी काय काय चालतंय, सकाळी काकड आरती, त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण, त्यानंतर भजन, त्यानंतर हरिपाठ, हरिपाठानंतर प्रवचन, प्रवचनानंतर कीर्तन आणि परत संगीत भजन, अशी 24 तासाची ही प्रक्रिया आहे। 7 दिवस चालते, एक आनंद सोहळा आहे। काय आनंद सोहळा, ही शब्द आहे साधू संतांचे। आता प्रवचनाला उभी घेतलेली आहे ज्ञानोबा माऊलींची, जो सकळ कळांची कळा, ब्रह्मा परमानंदाचा पुतळा, जीवाचा जीवाला विश्वाची आई उभी आहे। आणि या उभीवर 1 तास चिंतन चालतंय। ते शब्द, एक एक शब्द जे आहेत ना, त्या एक एक शब्दावर आठवडाभर चिंतन चालतंय। हे शब्दाचं सामर्थ्य आहे। आणि साधू संतांनी नेमकं केलंय काय, शब्दांची आरत्ने करुणी अलंकार, तेने विश्वंभर पूजियाला, भावाच्या उपचारे करुणी भोजन, तेने नारायण जेवविला, संसाराच्या हाती दिले आचरण, मुखशुद्धी मन समर्पिले, रंगली इंद्रिये सुरंग तांबुले, माथा तुळशी दर समर्पिले, एक भाव दीप करुणी निरांजन, देवनी आसन देहाचे या, न बोलुनी तुका करी चरण सेवा, निजविले देवा माताची। ही प्रक्रिया 7 दिवस आपल्याला एका अनुभवाला आहे। ते काय दुसरं शब्दच आहे, अभंगाचे शब्द आहेत, ओवीचे शब्द आहेत, प्रवचनाचे शब्द आहेत, भजनाचे शब्द आहेत। आणि शब्द काय करतात, शब्द जाग करण्याचं काम करतात। शब्द हा भवसार उपकाराची राशी, म्हणून जागेला मार्गी येतील त्याशी। हे शब्द सतत जाग करतात आणि जाग करणं हेच खऱ्या अर्थानं हे सगळं अध्यात्म परंपरेचं महत्वाचं साधन आहे। जाग होणं, जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्था आहेत। ज्या वेळेला आपण जागतो, जागे असतो, त्यावेळेला ती जागृती आहे, तो जन्म आहे। जागृती म्हणजे जन्म, आणि झोपतो म्हणजे एक प्रकारचा मृत्यू। दररोज आपण मृत्यूचे अनुभव घेत असतो। कसा अनुभव घेत असतो, दिवसभर आपण जागा असतो, सगळ्या गोष्टी करत असतो, रात्री झोपल्यानंतर सकाळी त्यानं उठवलं तरच, नाहीतर काही काही माणसं झोपेतच सकाळी झोपी जातात। म्हणून जो परमेश्वर आपल्यात आहे तो सगळ्या चराचरातल्या माणसांच्या, प्राणीमात्रांच्या स्थित आहे, तोच सगळं हे चालवतो, तोच सगळं हे जाग करण्याचं काम करत असतो। आता भजन करणाऱ्याला जाग कसा करतो असं म्हणत असाल, भजन ज्या वेळेला तो तल्लीन होऊन म्हणत असतो, आनंद घेत असतो, त्यावेळेला ते भजन त्यांची पाठ सोडत नाही। लक्षात घ्या, म्हटलेलं भजन दिवसभर त्याच्या डोकीमध्ये राहतं। मग तुम्ही जे काम करता, ज्या ठिकाणी कुठलाही व्यवसाय असू द्या, शेतीमध्ये असू द्या, जिथं आपलं कुठला व्यवसाय कुठला असू द्या, त्या व्यवसायामध्ये त्याची ती आठवण सतत येत असते भजनामध्ये। भजन म्हणणाऱ्या माणसानं जरा विचार, आणि त्या भजनामध्ये केलेलं काम, ते कामही चांगलं होतं आणि त्याचं मनही चांगलं होतं। एक वेळ शरीर बिघडलं तर चालतं, त्याला दुरुस्त करणारी कुठली तरी यंत्रणा आहे। डॉक्टरच्या दवाखान्यात काहीतरी औषध, इंजेक्शन काहीतरी केल्यानंतर दुरुस्त होते, पण मन जर बिघडलं तर ते दुरुस्त व्हायचं काम दुसरं कुठं होत नाही, ते फक्त याच ठिकाणी होतं। म्हणून मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण। म्हणून मनाला प्रसन्न करण्यासाठी हे सगळे सत्य सोडत,
जो सकळ कळांची कळा. आता या ठिकाणी त्या कलेचा जर विचार केला तर चंद्राच्या कला पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत ज्या कला आहेत, जे चंद्राचं दिसणारं ते रूपडा आहे, कोरीचं दिसणारं रूप हे बदलत आहे. ह्या अनेक प्रकारच्या कला जशाच्या चंद्राच्या कोरीच्या आहेत तशा कला देखील मानवी जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अनेक प्रकारच्या कला आहेत. चित्रकला आहे, कला अनेक 14 विद्या आणि 64 कला आहेत. गायन वादन अनेक प्रकारच्या कला आहेत. भजन चांगलं केव्हा होतं? भजन चांगलं केव्हा होतं? त्यानं उचलून धरलं तर भजन चांगलं होतं. आतल्यानं उचलून धरलं तोच सूर दावा मजसी तूच एक तारी सगुण रूप दावी देवा एकदा तरी रंभ तूच यश कीर्तीचा जीवनी गणेशा. हे कृष्ण आतलं सांगणं असलं तरच ते चांगलं. शब्द रूप होनी साधे गीत तू म्हणावे नाद मधुरता संगे स्वरातीत भावे तान घेता मधुनी एक तूच सावरी सगुण रूप दावी देवा एकदा तरी. हे सावरण्याचं काम देखील तोच करत असतो. लक्षात घ्या. आपल्यातल्या चुका जरी असल्या तर तो दाखवून देतो. आपल्यात चांगलं असलं तर ते देखील सांगतो. आपल्या मनाला आनंद देणारा तो देखील तोच आहे, दुःख देणारा देखील तोच आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून सांगण्यासाठी साधू संतांचे अनंत उपकार आपल्याला या सगळ्या अध्यात्म परंपरेमध्ये पाहायला मिळतात. जो सकळ कळांची कळा, परमानंदाचा पुतळा, जीवाचा जिव्हाळा, आपल्याला खरं प्रेम करणारा कोण असेल या विश्वामध्ये तर तोच प्रेम करतो. लक्षात घ्या. बाकीचे हे सगळे लोक तात्पुरत्या व्यवहारापुरतेच प्रेम करणारे आहेत, पण जन्मापासून मृत्यूपर्यंत आपलं शरीर आपल्याला सांभाळणारी जी यंत्रणा कुठं असेल तर ती आत आहे आणि तो त्याचाच अंश आहे. जो विश्व सांभाळतो, जो पंचमहाभूतांचं कार्य करतो, चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलविते हरिविना. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या वायू हले. हे काम कोण करतं? आमच्या पागोळ्यापर्यंत पाणी कोण आणतं? देव कुठं आहे म्हणणाऱ्या माणसाला एक प्रश्न आहे हा. समुद्राचं पाणी आमच्यापर्यंत येऊन कसं पोचतोय आणि हे करणारी यंत्रणा कुठे आहे? कारण नदीपासून आमच्या घरापर्यंत नळाला पाणी यायचं असेल तर ग्रामपंचायत कर आकारते. मग समुद्रापासून नदीला पाणी आणायला कुणी कर दिला? आमचं एखादं ऑपरेशन झालं की ऑपरेशनमध्ये ऑक्सिजन दिला जातो कृत्रिम स्वरूपाचा त्या ऑपरेशनच्या कालापर्यंत. त्या कालामध्ये डॉक्टरच्या बिलातनं ज्यावेळेला बिल येतं ना त्यावेळेला ऑक्सिजनची किंमत आपल्याला कळते. लक्षात घ्या. अर्धा तासामध्ये एक 10,000 रुपये 20,000 रुपये बिल आलं की ऑक्सिजन आपल्याला किती लागतो हे कधी आपण विचार करत नाही. आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत ज्यानं हा ऑक्सिजन आपल्याला दिलेला आहे त्याची किंमत कोण देतो? हा इथं लाईट आहे, हे लाईट 1-2 तास पेटायला आम्हाला बिल द्यावं लागतं. MSCBला बिल जास्त झालं की आम्ही मोर्चे काढतो. पण खऱ्या अर्थानं अनादी कालापासून हा सूर्य सकाळी उठल्यापासून सगळ्या पृथ्वीला जगाला प्रकाश देतो. त्याचं बिल कोण देणार? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे 5 तत्व जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्याला सांभाळतात. याचं बिल कोण देणार? आमचं हे जीवन चाललेलं आहे त्याच्यावर चाललेलं आहे याचा आपण कधी विचारच करतो. आमच्या गरजा आम्ही म्हणतो अन्न, वस्त्र आणि निवारा, ह्या 3 गरजा झाले की माणसाचं जीवन चालतं. त्यापेक्षा महत्वाच्या 2 गरजा आहेत त्याच्याबद्दल आपण कधी विचार करणार? महत्वाच्या गरजा कोणत्या? आईच्या गर्भवासातून सुटका झाल्यापासून आमचा ज्या श्वासाला सुरुवात झाली तो श्वास आम्ही घेतोय
त्या परमात्म्याने कधी अडवले तुम्हाला कोणाला? हा श्वास घेऊ नका माझ्याकडचा, इतका भरपूर श्वास दिला तर श्वास सुद्धा आम्ही घ्यायला अपुरे पडतोय का? आम्ही श्वास सुद्धा घेत नाही. आमचं जीवन सगळं श्वासावर अवलंबून असून देखील आम्ही श्वास सुद्धा पुरेसा घेऊ शकत नाही. काय कारण आहे? आमच्या वायुकोशाची कॅपॅसिटी आहे 5,500 ते 6,500 शिशी, पण आम्ही श्वास घेतोय तो 550 ते 700 शिशी इतकाच श्वास घेतोय आणि मग आमचे आजार वाढतात. वायुकोशाची कॅपॅसिटी असता 5,500 ते 6,500 शिशी असताना आम्ही घेतोय 550 ते 600 शिशी आणि मग आमच्या शरीराला ऑक्सिजन कमी पडतोय आणि मग आमचं इथं दुखायला लागलं, तिथं दुखायला लागलं. कारण श्वासाचा जर विचार करायला गेला तर श्वास, एक श्वास घेतोय, आला श्वास गेला श्वास, त्याचं न्यारण एक तंत्र, त्याचं न्यारण हे अनादी कालापासून आमच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आमचं काम चाललेलं आहे. सोहम आणि कोहमचा जप आपल्या हृदयामध्ये चाललेला, आपल्या शरीरामध्ये चाललेला आहे, याचा आपण कधी विचारच करत नाही. आला एक श्वास घेतो आपण, तो श्वास आपल्या 72,000 किलोमीटरचा प्रवास करून उच्छ्वास बाहेर काढतोय. ती प्रक्रिया अनादी का आपल्या शरीर जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या कालावधीमध्ये चाललेली आहे, याचा आपण कधी विचार करतो? मोकळं माळाला जावं आणि फुकटचा श्वास घ्यावा एवढा आधार बरी कमी होतात. मोकळ्या माळाला फिरून आल्यानंतर आपल्याला बरं वाटतं ना. सकाळी माणसं फिरायला केव्हा जातात? डॉक्टरनं सांगितल्याशिवाय जातात. शेतात काम करणारी माणसं, त्यांचं आरोग्य चांगलं का राहतं त्याचं कारण आहे ते आम्ही चुकीच्या गोष्टी करत राहिल्यामुळं आम्हाला आजार झाले. चुकीच्या गोष्टी आपण अनुसरतो, जे काय करायला पाहिजे ते करत नाही, जे करू नये ते करतो, त्याच्यामुळं आमचं शरीर बिघडत झालेलं आहे. युक्त आहार विहारस्य युक्त चष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख. आपल्या जीवनातली जर दुःख नाहीशी व्हायची असतील तर ज्या ज्या गोष्टी साधू संतांनी सांगितलेल्या आहेत त्याचं आचरण जर आपल्या जीवनात थोडंसं केलं तर निश्चित स्वरूपानं आपलं आरोग्य देखील चांगलं राहतं. ज्या काळात कुठलेही शोध नव्हते, कुठलेही व्यवस्था नव्हते, त्या काळात 100-150 वर्ष माणसं जगलेली आपण पाहतो. आज विज्ञानाने इतकी प्रगती केली, इतके शोध लावले, इतकी मेडिकल दुकानं झाली, इतके दवाखाने झाले, इतके स्पेशालिस्ट डॉक्टर झाले, आज रोग कमी झाले का? रोग कमी झाले, उलट वाढत चालले. आणि काही काही रोग असे आहेत की ते समजल्यामुळे वाढत चालले. बीपी सारखा जो आजार आहे, ती बीपी आपली वाढली असं समजतो, ज्यावेळेला समजतं त्यावेळेला ती वाढायला सुरुवात होते. जाणाऱ्या काळात हे बीपी शुगर हा कोणाला नव्हता असं नव्हतं, पण माहीत नव्हतं. अज्ञान, काही काही गोष्टी अज्ञान हे देखील वरदान असतं. लक्षात, डॉक्टरांना मी दोष देत नाही, कारण ते देवदूत आहेत पृथ्वीवरचे. माणसाचं आरोग्य बिघडली की तात्पुरतं दुरुस्ती करून आपल्याला जीवन देणारे ते दूत आहेत. पण त्याचा वापर आपल्या जीवनासाठी कसा करावा याचा विचार मात्र आपल्या साधू संतांनी पाहायला मिळतो. युक्त आहार विहारस्य युक्त चष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख. याचा या अर्थ असा आहे, योग्य प्रकारचा आहार, योग्य प्रकारचा विहार. आहार म्हणजे काय? सकाळी आम्ही काय खातो, काय पितो, काय करतो, याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून. विहार म्हणजे काय? सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टी आपण करतो ते विहार संकल्पने. युक्त चष्टस्य म्हणजे चष्टस्य म्हणजे बोलणं. बोलणं देखील आपलं योग्य पाहिजे. युक्त चष्टस्य कर्मसु, आपली कर्म देखील योग्य असली पाहिजे. आपल्या महत्वाकांक्षा देखील योग्य असले पाहिजे. सरपंच म्हणून पदावर निवडून येता येत नाही, सरपंच पंतप्रधान पदाची जर अपेक्षा आपण केली तर ते शक्य आहे का? त्याने आपली कॅपॅसिटी काय, आपली क्षमता काय याचा विचार करून आपण जर अपेक्षा ठेवल्या तर निश्चित स्वरूपाने त्या अपेक्षा पूर्ण होतील. आणि त्या अपेक्षा आपल्या नुसत्या वाढून चालल्या तर ती कधी पूर्ततेची कधी जाणीवच आपल्याला राहत नाही. आणि मग त्या पुऱ्या न होण्यामुळं अपेक्षा भंग होतो. अपेक्षा भंगातून दुःखाची निर्मिती आहे. दुःख कशामुळे होतं? दुःख अपेक्षा भंग. एखाद्या गोष्टीची अपेक्षा ठेवली, ती जर प्राप्त झाली नाही, ती अपेक्षा पूर्ण झाली नाही तर मग आपल्याला दुःख होतं. आणि अपेक्षाच नसली तर दुःख करायचं काही कारणच नाही. साधू संतांनी नेमकं इच्छित
ज्या गोष्टी आपण करतो कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कुठलंही काम करत असताना फलाची अपेक्षा न करता एखादं कर्म आत्मीयतेनं समाधानानं अगदी अंतर्मुख होऊन ज्यावेळेला आपण एखादं कर्म करतो त्यावेळेला ते कर्म फलद्रूपी होतं, त्यापासून समाधानी मिळतं आणि त्याच्यातून फलश्रुती देखील आपोआप मिळत असते. कर्म काय सांगतो हे प्राण्यांच्याकडून शिकायला पाहिजे. हे गुरु प्राणी केले पाहिजे. लक्षात घ्या. कणाकणापासून धावाधाव करणारी एवढीशी मुंगी, छोट्याशा पंखातलं बळ इराला घालून फळाफळांना मकरंद गोळा करणारी मधुमक्षिका, गोष्टीतल्या सफळ सशाला हरवणारं निश्चयी कासव आणि आपल्या पिलासाठी उबदार खोपा बांधून त्याचा झोका झाडाला टाकणारी सुगरण त्यातल्या कर्ममार्गातले गुरु असले पाहिजे. थांबला तो संपला, धाव त्याला शक्ती देई आणि रस्ता सापडे असे ही मुके जीव माणसाला सांगत असतील ना. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, जे कपिलासाठी जीवतीने झाडाले टांगला. सुगरणीचा खोपा कधी बघितलाय का? सुगरणीचा खोपा बांधतो कोण? नर. आणि त्या मादीला आकर्षित करण्यासाठी तो नर बांधतो. तो खोपा इतका सुंदर असतो. बांधला जातो कुठं? तळ्याच्या मध्यभागी एखादी झाडाची फांदी आले अशा ठिकाणी तो खोपा बांधला जातो. त्या खोप्याला जायला एक मार्ग, यायला एक मार्ग, मध्ये बसायला गादी आणि उजेडासाठी काजवा सोडलेला असतो चिकटून. ही टेक्नॉलॉजी त्या ह्याला सुगरणीला कशी सुचली असेल? कारण त्याचा निर्माता तो परमात्मा. लक्षात घ्या. प्रत्येक प्राणी मात्राला, सगळ्या चराचरातल्या 4 प्रकारच्या खाणीतून निर्माण होणाऱ्या जीवांना ज्याचं त्याचं अस्त्र दिलेलं आहे. लक्षात घ्या. सापाचं अस्त्र कुठलं आहे? विष. प्रत्येक प्राणी मात्राचं बघा. लक्षात घ्या. एवढीशी मुंगी असते. ती मुंगी आपल्या जवळच लाखो मुंगी असतात. एवढीशी मुंगी. त्या मुंगीचं जर आपण जीवनचरित्र बघितलं, एवढीशी मुंगी असते. तिच्या शरीरापेक्षा जर मोठा असणारा जरी अन्नाचा कण उचलून न्यायचा असेल तर 4 प्रकार सगळ्या गोळा करून त्यांना ती व्यवस्थित नेऊन आपल्या ठिकाणी रक्षण करते. तिला ही बुद्धी कुणी दिली? बऱ्याच गोष्टी निसर्गातून आपल्याला शिकायला मिळतात. या विश्वामध्ये त्या मुंग्यांची संख्या किती असेल? आणि देवाचं जर आपल्याला आपलं देव ऐकत नाही असं वाटत असेल तर साधू संत सांगतात की मुंगीच्या पावलातल्या घुंगराचा आवाज त्याला ऐकू येतो. लक्षात. मुंगी केवढीशी, तिच्या पाऊल केवढंसं, तिच्या पायातलं घुंगरू केवढंसं आणि त्याचा आवाज केवढासा, पण तो देखील ऐकायला जातो. मग आम्ही तन्मयतेनं केलेलं त्याचं भजन ऐकू येणार नाही का त्याला? मात्र ती आत्मीयता आमच्यात पाहिजे. लक्षात घ्या. ती आत्मीयता असेल त्याला तर भजन निश्चित स्वरूपानं ऐकायला येतं. आणि देव हवाचा भुकेला. देवाला काय आवडतं सगळ्यात असतं माहीत असेल तर आम्ही देवाच्या दारात येतो आणि येताना काय घेऊन येतो? उदबत्ती घेऊन येतो, नारळ घेऊन येतो, हार घेऊन येतो. आमच्या मागणीला तिथून सुरुवात होते, पायरीपासून. देवाला अजून जायचं लांबच आहे पुढं. पण आम्ही देवाकडे मागतो, तो देव देतोच. देत असताना देखील आमचं समाधान झालं तर त्याच्याकडे मागतो आणि मागतोच. आमचा आविर्भाव काय? देवाला मी उदबत्ती दिली, मी कापूर दिला, मी नारळ दिला. काय दिलं देवाला? उदबत्ती पेटवली, त्याचा सुवास कोणाला? जळाली उदबत्ती, राख जमिनीला. नारळ फोडला, पाणी जमिनीला, खोबरं कुणाला? दिवा पेटवला तेल घालून, प्रकाश कोणाला? देवाला. काय दिलं? त्यानंच निर्माण केलेलं त्याला दिलं ना. त्यानंच निर्माण केलेलं त्याला दिलं. तरी देखील आमचा आविर्भाव किती? मी देवाला इतकं दिलं. ठीक आहे. देव म्हणतो या निमित्तानं माझ्याकडे येतात ना, त्यांच्यावर प्रेम करूया म्हणून देव आपल्याला देत असतो. पण दिलेल्या देवाची त्या ओळख तरी आपण करून घ्यायला पाहिजे. म्हणून हे सगळे साधनं आहे. लक्षात घ्या.
भजन आहे, कीर्तन आहे, मनन आहे, चिंतन आहे, निधिध्यासन आहे, नवविधा प्रकारच्या भक्ती आहे. आषाढ महिन्यापासून कार्तिक महिन्यापर्यंत चातुर्मास असतो आणि या चातुर्मासामध्ये आषाढी वारीपासून कार्तिकी वारीपासून चातुर्मासामध्ये हे आध्यात्मिक चिंतन चाललेलं असतं. याला अनन्यसाधारण महत्व आहे. या वाचनाला म्हणा, कुठलीही आपण जी कार्य करतो त्याला विशेष महत्व आहे. कारण त्यावेळेला जी परिस्थिती आहे निसर्गात सुद्धा प्रफुल्लित झालेला असतो. त्यावेळेला पाऊस पडलेला असतो, बीज पेरलेली असतात, पृथ्वीनं हिरवा शालू नेसलेला असतो, पृथ्वी देखील अगदी प्रफुल्लित झालेली असते. पंचमहाभूत आपापली सगळी अस्त्र घेऊन त्या ठिकाणी तयार असतात आणि हे काम ज्या वेळेला चातुर्मासामध्ये आध्यात्मिक काम चालू होतं त्यावेळेपासून सगळे आकाशामध्ये स्वर्गामध्ये असणारे देव देखील हे सगळं वैभव अनुभवासाठी पृथ्वीवर खाली येतात. म्हणून याला अनन्य साधारण हा उत्सव तुमचा सोहळा पितृपक्षामध्ये येणारा सोहळा आहे आणि पितृपक्षातलं हे विशेष या सोहळ्याचं आकर्षण. पितृपक्षामध्ये पितरांना देखील समाधानी होते आणि देवाला तर समाधानी होतेच. म्हणून आपल्या अध्यात्म परंपरेने ज्या ज्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या फार दूर पर्यंत विचार करून सगळ्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. अनादी कालापासून 13व्या शतकापासून त्याच्याही अगोदर ह्या सगळ्या गोष्टी निर्माण केलेल्या होत्या. त्याप्रमाणे सगळं आजचं काम चाललेलं आहे आणि त्याच्यातच आनंद आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये आनंद घेण्यासाठी तुम्हाला आम्हाला या ठिकाणी हे सगळे सोहळे निर्माण करून ठेवलेले आहेत. आणि इथं काय आपल्याला मिळतंय? भजनाचा आनंद, कीर्तनाचा आनंद, प्रवचनाचा आनंद, हरिपाठाचा आनंद. मगाशी हरिपाठचा सुंदर प्रकारचा चालू होता. सगळ्या प्रकारच्या कला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आपलं नाचणं असतं त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं होतं. तिथं सगळी चहा पाण्याची जेवणाची सगळी व्यवस्था आहे. सगळ्यांनी म्हणून एकत्र येऊन जमणं हे सगळं करणं हाच खऱ्या अर्थानं. आम्ही घरात सगळं जेवण करत असतो ते आनंदी असेलच का सांगता येत नाही, तर तो प्रसाद होईल का सांगता येत नाही. पण चार घरचं सगळं एकत्र आणून ज्यावेळेला आपण इथं करतो त्यातूनच खरा आनंद आहे. आता महाप्रसाद आहे ना, परवा दिवशी काहीतरी महाप्रसाद आहे आणि प्रसादाला ह्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचं स्थान आहे. प्रसाद या शब्दातच त्याची व्याख्या आहे. प्रसाद म्हणजे प्रत्यक्ष साक्षात दर्शन ज्याच्यामध्ये होतं तो प्रसाद. प्रत्यक्ष साक्षात दर्शन हे 3 शब्द आहेत. प्रत्यक्ष साक्षात दर्शन कुणाचं? देवाचं दर्शन. उत्सव सुरू झाल्यापासून आजपर्यंत आम्ही ज्या ज्या गोष्टी करतो ह्या सगळ्या त्याला अधिष्ठित असं करून करतो. इथं बघा, इथं माणसं भाकरी आणतात, पिठला आणतात, काय इथं असेल ती सगळी गोळा करून सगळी एकत्र आनंदानं सगळी प्रसाद घेतात. तो खऱ्या अर्थानं आमच्या घरात दररोज जेवण होतंच ना ते. पण ते प्रसाद केव्हा होतं? तर तो प्रसाद तयार करताना देखील मन देखील प्रसन्न असणं गरजेचं आहे. लक्षात आदळ आपण भांडी आपल्यात जर आपण जेवण केलं तर तो प्रसाद होऊ शकत नाही. त्यानं त्या प्रसादानं आपल्या मनावर त्याचा परिणाम आहे. आपण अन्न खाल्लं की आपल्याला काय वाटतं की आपण अन्न खाल्लं, संध्याकाळी शौचाला जाऊन आलो की संपला अन्नाचा प्रवास. आपल्या शरीरातल्या अन्नाचा प्रवास हा 36 दिवस आपल्या शरीरात असतो. काय काय होतं? अन्न खाल्यानंतर रसात रूपांतर होतं. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हा 7 सप्तधातूमधला प्रवास हा 36 दिवस आपल्या शरीरात चालतो. म्हणून अन्नाचा परिणाम देखील आपल्या शरीरावर. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. सगळ्या प्रकारच्या सिद्धी आपल्याला प्राप्त व्हायच्या असतील तर मन प्रसन्न पाहिजे आणि मन प्रसन्न करण्यासाठी योग्य आहार पाहिजे. तर योग्य आहाराचा विचार. अरे भल्या माणसा 10 लाखाची बात सांगतो रे नटू नको. अरे दूध तूप दही ताक मिळाल्या यथेच खाण्या हटू नको. तिखट दाट मटी नसावी कच्ची रोटी खाऊ नको. जाडे भरडे अन्न खाऊनी पोटाला कष्ट होऊ नको. अरे मला तू करू नको आणि उगाच मागून घेऊ नको. आग्रह करून जेवू नको आणि पानामध्ये तू टाकू नको.
परिणावडते आणि नको ते टाकायला लाजू नको. सावकाश रे जेव चावणी उगीच भरभर घेऊ नको. साधे सात्विक जेवण हित कर पक्वानाला भुलू नको. मी मोठा खाणार भोगता गर्वासा तू वाहू नको. एकाहून एक चढ जगामध्ये भरी सध्या तू पडू नको. ही सगळी आपण जे आहार घेतो त्याच्यासाठी केलेले नियम आहार फटक्यातून साधू संतांनी सांगितलेले आपल्याला पाहिजे. कसं साध्या गोष्टी आहेत लक्षात घ्या. आपण किती खावं कसं खावं. काही माणसं तर बघितले की जगासाठी खातात तर खाण्यासाठी जगतात. हाच मोठा प्रश्न. काय लागतं आपल्याला सकाळी एवढा पसाभर आमचं पोट केवढं आहे माहिती आहे का. आमचं पोट प्रत्येकाचं पोट आपल्याला दिसत जरी नसलं तर हाताच्या मुठी एवढं पोट आहे. आम्ही आहार घेतो त्याचा जर विचार केला तर केवढा आहार लागतो. तर केवढा पसाभर जरी खाला तरी ते चालतं. पण आम्ही केवढा खातो घशाला इथपर्यंत येईपर्यंत खातो. आणि तिथं ढेकर आला की आम्ही थांबतो आमचं झालं आता असं. पण खऱ्या अर्थानं योगशास्त्र सांगतं अन्नेन पुरे येतार्धम तोयेन चतुर्थीयकम उदरश्चतुर्यांशेचं संरक्षित वायुधारणा. अन्न केवढं खावं. अन्न अर्धपोट अन्नानं भरावं. पाव पोट पाण्यानं भरावं आणि पाव पोट वायू संचारासाठी मोकळं ठेवा. असं नुसतं जेव्हा तुमचं आरोग्य बिघडतंय का बघा. साधू संतांनी ऋषीमुनींनी सांगून ठेवलेले तत्वज्ञान. काय खावं किती खावं याचा जरी विचार असला तर काय सांगितलंय. साध्या गोष्टी आहेत. भोजनांते पिबेत तक्रम दिनांतेच पिबेत पयः निशांतेच पिबेत वारी तथा वैतशक्ती प्रयोजन. दुपारच्या भोजनानंतर ताक. भोजनांते पिबेत तक्रम दिनांतेच पिबेत पयः. दिनाचा अंत म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यावं आणि पहाटे उठल्यानंतर पाणी प्यावं. असं जर आपली नेहमी दिनचर्या असेल तुमचं शरीर बिघडायचं काहीच करणे म्हणजे वैद्याची सुद्धा जरूर नाही असं ते म्हणतात. भोजनांते पिबेत तक्रम दिनांतेच पिबेत पयः निशांतेच पिबेत वारी तथा वैद्यशक्ती प्रयोजन. आणि हा सगळा साधू संतांनी अनुभवलेला भाग आहे. त्यांनी उगीच सांगितलं. 100 वर्ष माणसं का जगली त्यांची दिनचर्या बघा मागच्या काळात. सकाळी 5ला उठायचं, खांदाडी घालायची, शेताला जायचं, 10-11 पर्यंत काम करायचं. घरधनीनं डोकीवर पाठी घेऊन केव्हा येते याची वाट बघायची आणि भूक लागलेली असायची. आणि त्यावेळेला खाल्लेली भाकरी पचून जायची. दुपारी काही खायचं नाही. संध्याकाळी दिवसभर काम करायचं, संध्याकाळी यायचं आणि जे घरधनीनं केलेलं असतं ते खायचं आणि आनंदानं झोपी जायचं. ही दिनचर्या त्या काळातल्या माणसांची. म्हणून आरोग्य 100 वर्ष जगलेली पाहिलेत ना आपण. कुठल्याही प्रकारचं औषध नाही, कुठल्याही प्रकारचं काय नाही. ठराविक या गोष्टी सांभाळल्या की आपलं आरोग्य चांगलं राहतं. हा विचार साधू संतांनी तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं. याहीपेक्षा अलीकडच्या काळात आपण सगळ्या गोष्टी कसं काय करायला लागतो. आम्ही जेवायची सुद्धा पद्धत आहे घरामध्ये. आम्ही पूर्वीच्या काळची पद्धत कशी होती. पंक्तीनं बसायचं. एकेका घरात 50-50, 60-60 माणसं एका बाजूने असं पंक्तीनं बसायचं. त्यावेळेला काय असायचं. एखाद्या वारकरी काय म्हणायचा. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज म्हणते नाम घेता पुकारचे जीवन करी विद्वान हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोजे दानी जे यज्ञ कर. कशासाठी होती ती प्रार्थना. कशासाठी होती. दिवसभर आपण सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या मनामध्ये असणारे अनेक विचार आहेत. ते विचार बाजूला जाऊन मन शांत व्हावं, आनंदी व्हावं, समाधानी व्हावं आणि त्यानं खाल्लेला घास याच्यातून चांगले विचार निर्माण व्हावे ही त्या प्रार्थनेची प्रेरणा लक्षात. जो सकळ कळांची कळा परमानंदाचा पुतळा जिव्हाचा जिव्हाळा. मला टायमिंग सांगा किती वेळ चालू देते. 20 मिनिट. जो सकळ काळाची आमची गाडी चालू राहील अशी पुढचे कार्यक्रम थांबतील. 20 मिनिट. जो सकळ कळांची कळा परमानंदाचा पुतळा जीवाचा जिव्हाळा विश्वाची. तर आपल्याला हे सगळं तत्वज्ञान समजून आपल्याला योग्य दिशेनं नेण्यासाठी आपल्यामध्ये असणारा तो म्हणजे कोण. देव. ज्याला देव म्हणा.
परमात्मा म्हणा आणि परमात्माचा अंश असलेला आत्मा म्हणा. कारण ज्ञानेश्वर माऊलींनी पहिली ओळी घातली ती त्याच्यासाठी आणि शिक्षणासाठी. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आणि आत्मरूपा हे त्याचं वस्तिस्थान आहे. आत्मतत्व हे त्याचं वस्तिस्थान आहे, म्हणजे तो तिथंच आहे. आद्या म्हणजे काय, जरासं मागे 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 जाऊन आमच्या पाठीमागच्या पिढ्या, त्यांच्या पाठीमागच्या पिढ्या आणि सृष्टीची निर्मितीचा जर विचार केला तर या विश्वामध्ये सृष्टीची निर्मिती, या विश्वाची निर्मिती झाली त्यावेळेला कुठली तरी शक्ती या विश्वामध्ये कार्यरत होती. म्हणून त्या शक्तीनं जे सगळं विश्व निर्माण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे तो आद्या, त्यानंच हे विश्व निर्माण केलेलं आहे. तो आद्या, तो म्हणजे परमात्मा. बघा, विचार करा फक्त. मागे मागे जावल्यानंतर पूर्वी काय होत असेल, आमच्या मागे कोण कसं होतं असेल, त्यावेळेला काहीतरी होतं, त्याने हे सगळं निर्माण केलं आहे. आणि अनादी काळापासून आपण अनुभवत आहोत. म्हणजे त्याच्या सत्तेशिवाय आपण कुठल्याही गोष्टी करू शकत नाही. त्या सगळ्या गोष्टींचा विचार साधू संतांनी आपल्याला सांगितलेला पाहायला. जो सकळ काळांची काळ, परमानंदाचा पुतळा, जीवाचा जिव्हाळा विश्वाची या. तर जीवाचा जिव्हाळा विश्वाची याचा जर विचार करायचा असेल, सगळ्यामध्ये असणारं आत्मतत्व, सगळ्या चराचरातल्या चत्वार प्रकारच्या खाणीतून निर्माण होणाऱ्या जीवांच्या मध्ये असणारं आत्मतत्व त्याच्यामध्ये आहे. म्हणून सगळं आमच्या क्रिया चालतात ना. डोळे पाहतात केव्हा, आम्ही जिवंत आहे तोपर्यंत. कान ऐकतात केव्हा, आम्ही जिवंत आहे तोपर्यंत. हात काम करतात केव्हा, आम्ही जिवंत आहे तोपर्यंत. पाय चालतात केव्हा, आम्ही जिवंत आहे तोपर्यंत. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, या सगळ्या गोष्टी एकत्र रूपानं परमेश्वरानं आपल्याला घेऊन शरीर घेऊन पाठवलेलं आहे. त्या शरीराचा विचार केला, शरीर दुःखाचे कोटार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे मूळ नाही, अपवित्र शरीर आहे. असं जरी असलं तसंच आहे का नाही. शरीर दुःखाचे कोठार, दुःख आहे का नाही कुणाला. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोग आहे ना कुणाला. रोगाचं तरी सगळीकडे आता अस्ताव्यस्त स्थिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. एवढे सगळे विज्ञानानं प्रगती केली, पण कोण माणूस असं सांगतो कसं काय तब्येत बरी आहे काय, म्हटलं की का सगळंच चांगलं सांगतो. म्हणजे आरोग्य आमचं बिघडलेलं आहे. सगळं शरीर दुःखाचे कोटार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे मूळ. बाकीच्या प्राण्यांचा काहीतरी उपयोग तरी होतोय, आमचा काहीच उपयोग होतो. शरीर दुर्गंधीचे मूळ नाही, अपवित्र शरीर. या शरीराच्या सारखं अपवित्र वस्तू जगामध्ये. पण हे शरीर त्याची ओळख करून घेतल्यावर कसं आहे, शरीर चांगले चांगले हे तो सुखाचे घुसले, शरीर साध्य होय केले, शरीर साधिले बरोबर. या आपल्यामध्ये असणाऱ्या परमेश्वराची ओळख करून घेऊन आम्ही जर वाटचाल करायला लागलो तर निश्चितपणाने हे शरीर चांगलंच आहे. लक्षात घ्या. शरीर विटाळाचे आळे, माया मोहपाश जाळे, इतकी त्याची जरी हे असली तर त्याचा दुसरा भाग देखील साधू संतांनी सांगण्याचा प्रयत्न केला. हे शरीर वाईट नाही, पण त्याचा उपयोग आपण कशासाठी करतोय. हा भजनासाठी केला तर उपयोग त्याचा चांगला, हा आनंद निर्माण करण्यासाठी केला तर त्याचा उपयोग चांगला आहे. त्यांचं शरीर ते तसंच येणार, जीवन प्रवास करणार आणि दिवस जाणार. शनिवारी जन्म, रविवारी मोठं होणार, शाळा शिकणार, नोकरी करणार, संसार करणार आणि एक दिवस निघून जाणार. ही प्रक्रिया अशी चालूच राहणार. अनादिकालापासून चालू आहे, भूतकाळात चालू होती, आज चालू आहे आणि पुढेही चालू राहणार. कारण देवाची व्याख्याच तशी आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय या 3 अवस्थांचं नियमन करणारी शक्ती म्हणजे देव. जन्म, जीवन, प्रवास आणि मृत्यू आम्हाला जर इंग्लिशमध्ये सांगितलं तर कळते का. आमच्यावर 150 वर्ष राज्य ब्रिटिशांनी केलं. आम्हाला गॉड म्हटलं की समजते, देव म्हटलं की समजत नाही. आमचेच शब्द आम्हाला लवकर समजत नाही. साधू संतांनी सांगितलेले शब्द आम्हाला लवकर समजत नाही. गॉड या शब्दाचा अर्थ आहे जनरेशन, ऑपरेशन आणि डिस्ट्रक्शन. त्या शब्दाचं त्याची व्याख्या आहे. जनरेशन म्हणजे उत्पत्ती, ऑपरेशन म्हणजे स्थिती आणि लय म्हणजे मृत्यू, डिस्ट्रक्शन म्हणजे लय. म्हणजे जन्म, जीवन, प्रवास आणि मृत्यू या 3 अवस्था आपल्याला अनादी काळापासून ही प्रक्रिया चालू आहे. आणि त्याचा निर्माता तो आहे. ब्रह्मरूपे जनिता, विष्णुरूपी प्रतिपाळिता आणि रौद्र रूपे संवादिता. ही आमचं काम इतकं झालं की तो ठेवून घेतले.
आणि कवा कितीपर्यंत ठेवायचं, कवा घालवायचं, हे सगळं त्याच्या हातात आहे. लक्षात घ्या. जसं तो सगळ्या परमानंदाचा पुतळा आहे. आता पुतळे कुणाच्या उभा केले जातात? ज्यांचं सहकार्य समाजाच्या हिताच्या दृष्टीनं योग्य आहे अशांचेच पुतळे उभा राहतात. का की सगळ्या इतर समाजानं त्याचं अनुकरण करावं, त्यांच्या चांगल्या विचाराचं अनुकरण करावं, त्यामुळे समाज चांगला निर्माण व्हावा अशांचेच पुतळे उभा राहतात. पुतळा म्हणजे ते दिशादर्शक असणारं मार्गदर्शक तत्वांचे आधारस्तंभ अशा रीतीनं पुतळ्याकडे पाहिलं. परमानंदाचा पुतळा आणि आपल्यामध्ये असणारे ते तत्व हे आनंद निर्माण करण्यासारख्या सगळ्या गोष्टींचा साठा या ठिकाणी आहे. मग ज्या गोष्टींचा विचार आपण करतो त्या गोष्टी आपल्यासाठी निर्माण होतात. परम आनंद, आनंद म्हणजे तरी काय? ही अनुभूती आहे आनंद म्हणजे. कारण ती कुठं असं आता बाजारात कुठे मिळत नाही आनंद, ही अनुभूती. साखर मिळते बाजारात, गोडी त्याची मिळते बाजारात, पण आनंद मात्र त्या साखरेचा आनंद घ्यायला मात्र आम्ही जिवंत पाहिजे. आणि तो जिभेवर ठेवायला पाहिजे साखर. म्हणजे तो जर आत असेल आणि आमच्या जिभेला त्या रुचीची कल्पना जर असेल तरच त्या साखरेची गुढी आम्हाला कळते, म्हणजे तो आनंद मिळतो. चांगल्या गोष्टी आहेत, वाईट गोष्टी आहेत, दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत. चांगल्या आणि वाईट गोष्टी दोन्ही असल्या तर ते एकमेकांची ओळख होते. आता मगाशी उजेड होता, आता अंधार झाला म्हणून या लाईटची आपल्याला किंमत आहे. अंधार आहे म्हणून प्रकाशाला किंमत, सुख आहे म्हणून दुःख आहे म्हणून सुखाला किंमत. सगळ्या गोष्टींचा विचार असताना माऊलीने जे मागणं मागितलंय, आता विश्वात्मके देवे वाटेत ते तोषावे तोषवणी मज द्यावे पसावे, त्यामध्ये दोन प्रमुख मागण्या आहेत. 9 श्लोकामध्ये 778 श्लोकाची भगवद्गीता 9034 ओव्यांचं सार आणि 9034 ओव्यांचं 9 ओव्यामध्ये मग सार मागितलेलं आहे. 9034 ओव्यांचं सार म्हणजे आपली ज्ञानेश्वरीचं पसायला प्रसादाचं दान तेव्हा मागितलं, शेवटी मागितलं. आम्ही मागतो ते सुरुवातीलाच मागतो. देवाला द्यायचं उद्बत्ती नारळ काय असेल ते इथून मागणी आमची सुरू होते. तर साधू संतांनी केलेलं मागणं मात्र खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही आज अनुभवतो. एकत्र जाऊन ऐकून आनंद आहे ना त्याच्यात. त्या आनंदाच्या उर्मी निर्माण करण्याचं सामर्थ्य फक्त आपल्यातल्या त्या आत्मतत्वामध्ये आहे. आणि ही उर्मी कुठं निर्माण होते? ही उर्मी आत निर्माण होते, त्याच वेळेला ती अनुभूती देते. आता इथं भजनामध्ये सगळे आपण ज्यावेळा सामूहिक रूपानं आपण एखादं भजन म्हणतो आणि ती आलाप एखादी चांगली असली की ती सगळ्यांना आनंद देऊन जाते ना. एखाद्यानं म्हटलेलं भजन ती सगळ्यांना आनंद देते. ही आनंदाची उर्मी केव्हा आहे? आज आम्ही जिवंत असेपर्यंत. आणि जिवंत असेपर्यंत सगळ्या आनंदाची अनुभूती घेण्यासाठी हे सगळे सत्य सोहळे आहेत. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची. इथला डोही आनंदाचा आहे, पाणीही आनंदाचं आहे, यावर उठणारे तरंग ही आनंदाचे आहेत. साधू संतांनी जे वाङ्मय निर्माण करून ठेवलंय त्याचा जीवनामध्ये आपण अंगीकार निश्चित स्वरूपाने केला तर खऱ्या अर्थानं हा आनंद आपल्याला अनुभवता येतो. म्हणजे परमानंदाचा पुतळा असं त्याचं वर्णन आहे. परम म्हणजे काय? पवित्र. परम म्हणजे काय? आनंद हा साधा असतो आनंद, पण परम आनंद म्हणजे पवित्र आनंद, देवाच्या सानिध्यानं निर्माण झालेला आनंद. हा सगळ्या या प्रक्रियेमधून आपल्याला अनुभवता येतो. एखाद्या गायकाला असं विचारावं तुम्हाला खरा आनंद केव्हा होतोय असं जर त्यांना विचारलं, जी लगेच असते ती मनाला आतून आनंद देते, ती गायकी असते ती सगळ्यांना आनंद देते, त्यावेळेला त्याला ते बरोबर. आणि ही आनंदाची निर्मिती कुठं आहे? आत आहे. इथूनच निर्माण होतो. परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी इथून निर्माण होते. बिंबीच्या देठापासून आपण म्हणतो ना एखादं भजन, तिथून खरा आनंद होतो ना. कारण वाणीचा उच्च निर्मिती स्थान आहे आपली बिंबी. आणि बिंबीपासून परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी एक वितीचा अंतर आहे त्या ठिकाणी. आणि तिथून ती वाणी बाहेर पडते. ज्यावेळेला निर्माण होणारी वाणी इथं आत निर्माण होते, शब्द निर्माण होतात, त्यावेळेला ते वर वर होऊन आपल्या उच्चारातून बाहेर पडतात. हे साधू संतांनी सांगण्याचं काम केलं. तुकोबांची गाथा, ज्ञानदेव माऊलींच्या ओव्या, अभंग, एकनाथ निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताई, एकनाथ नामदेव, तुकाराम, ही सगळी संत मंडळी. त्या संत आणि त्या अनेक संत आहेत
त्या संतांनी निर्माण केले करून ठेवलेलं हे साम्राज्य तुमच्या आमच्यासाठी आनंदाचं साठा आहे, आनंदाचं कोठा आहे. वारकरी संप्रदायात याला अनन्यसाधारण महत्व आहे. आणि 4-5 लोक वारकरी जरी असले गावात तरी त्यांनी निर्माण केलेलं ठेवलेलं काम त्यालाच बाकीचे सगळे लोक मदत करतात. आणि या सगळ्या मदतीवरती हे काम अनादिकालापासून आजपर्यंत चालू आहे. काही काही माणसं म्हणतात मी गेलो तरी कसंच काम चालणार बघतो असं म्हणतात. थांबत नाही अजिबात. परमेश्वर कुणाला तरी ती सद्बुद्धी देऊन पुढं घेऊन हे काम चालायचं अनादिकालापासून चालू आहे. मागं होतं, आज चालणार आहे, पुढेही चालणार आहे. फक्त ह्याच्यात आपला विचार काय करायचा, मी ह्याच्यापासून किती मोकळो ह्याचा जर विचार आपण केला तर निश्चित स्वरूपानं आपण त्यापासून पारखे झालो एवढंच त्याच्यातून आपल्याला समजलं. या ठिकाणी जी कामं चाललेली असतात ती कामं जर असं बघितली तर त्याची सेवा या रूपात त्याची कामं चाललेली असतात. इथं कोण स्वयंपाक करत असतं, इथं कोण त्याला सोपवलेली जबाबदारी करत असतं, इथं कोण विना घेत असतंय, भजन करत असतंय, इथं आजूबाजूला कोणतरी झाडू काढत असते, स्वच्छता करत असते. ही सेवा आहे. आणि ही सेवा खऱ्या अर्थाने त्याच्या चरणी रुजू होते. आणि मग तो त्याच्या चरणी रुजू झालेली सेवा त्यांच्या जीवनात त्याला उपयोगी पडते, कारण तो त्याला आशीर्वाद देत असतो. परमात्मा त्यांना सतत आशीर्वाद देत असतोय आणि त्या सेवेचं फल आपल्या जीवनात उपयोगी पडतंय. म्हणून परमेश्वराचं हे नामस्मरण आपल्या चिंतनात सतत असावं हीच एकमेव प्रार्थना या ठिकाणी व्यक्त करतो. गेले तास आपण या सेवेसाठी सगळीजण मी म्हणून वाटताना हे वक्ता म्हणजे श्रोते विनंती तुम्ही शांत चित्तानं ऐकलं माझ्याकडून व्यक्त झाले. फोडिले भांडार धन्याचा तो मी तो आम्हाला भारवाही तुकोबानी म्हटले तर तुमची आमची काय करायची. साधू संतांचं वाङ्मय इतकं अफाट आगाध आहे की त्याच्यापासून फक्त आनंद घेण्याशिवाय दुसरं काही हे नाही. तिथं आनंदाची लोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची आनंदाशिवाय दुसरं काही नाही. म्हणून आता 2-3 दिवस उरले, सगळ्यांनी त्याचा लाभ घ्या. पुढच्या वर्षी हाला. म्हणून आता आपल्याला काय चुकलं असेल, आपल्याला तिथं जाता आलं नसेल तर थोडं मदत काय आपल्याला काय करता येईल ते करा. त्याचं कुणाचं सक्ती नाही, बंधन नाही, काही नाही. आपल्याला आपणच त्याच्या लाभापासून परावृत्त होतो. माणसं काही मागं नावं ठेवत असतात, ते कुचकट्टे असतात. तिथं चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीमागे ती सगळी मंडळी बोलत असतात. त्यांना बोलू द्या, आपलं काम आपण चालू करायचं. चांगलं जे असेल तेच टिकतं जगामध्ये. तेव्हा साधू संतांनी निर्माण केलेलं हे वाङ्मय आमच्या जीवनात अंगीकारण्यासाठी आपण सतत कार्यबद्ध व्हा. तरुण पिढीला माझी नम्र विनंती आहे, आपल्या गावातले तरुण जे असतील त्यांनी या कार्यामध्ये अग्रेसर व्हावं. का सांगू, जीवच वाईट आहे. लग्न मुलांची जमत नाही. आमच्या या वारकरी संप्रदायाकडे या. चांगले तुमचे विचार, चांगले आचार ह्या सगळ्या गोष्टी म्हणून तुम्हाला कोणीही देईल. कारण समाज तितका सोपा राहिलेला नाही. चांगल्या गोष्टीसाठी लोक वाट बघायलेत पण आपण तिकडं लक्ष देत नाही. तरुण मुलांनी आमच्याकडे या. तरुण मुलांनी लहानपणापासून आता त्या मराठवाड्याकडे पाण्यात माळ घातली जाते. आणि नुसती माळ घालून उपयोग नाही, तर त्याचा आचरण सुद्धा आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. ते आपण अंगीकारावं. शिक्षण घेणाऱ्या मंडळींना देखील माझं, तुम्ही शिक्षण घ्या, कुठल्याही प्रकारचं शिक्षण घ्या, ज्ञानेश्वरीचा थोडा अभ्यास करा. एखादी होई आपण अनुभवा. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली, अध्यात्म विद्येचे दाविलेशे रूप, चैतन्याचा दीप उजळला. 56 भाषेंचा केलासे, या ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषेंचा गौरव केलेला आपल्याला पाहायला मिळतो. 56 भाषेंचा केलासे गौरव, भवानवी नाव वारली, श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी उभी अनुभव. आणि एक उभी जरी अनुभवली त्याचं फल सगळ्यांना ते मिळू शकतं. चांगलं जीवन जगता येतं, चांगले आचार संपन्न आपलं स्वतः होता येतं, आपल्या कुटुंबाला आचार संपन्न करता येते, गाव आचार संपन्न झाली, सगळे आनंदाच्या सम्राट. आणि मग त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींनी उभी जे शेवटी जे मागितले, एक म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावू, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला, ही संकल्पना. आणि त्यांनी जे मागितलेलं मागणं हे तुम्ही आम्ही सगळे एकत्र बसून चिंतन करतो आहे आणि त्याची अनुभूती आपण घेत आहोत. हेच या सगळ्या एकंदर सेवेचं शेवटी एवढंच मला असं वाटतं, कल्पवृक्ष हा परमार्थाचा सदैव आपल्या दारी असो. या वृक्षाच्या छायेखाली जीवन आपले सुखे.
समृद्धीचा मार्ग पुरातन आज नव्याने क्रमूया, परमार्थ शिकवूया. माती पाणी उजेड वारा निसर्ग साधने नित्याचरा, निसर्ग शक्तीशी योग साधनी जीवन आपले सुखी करा. साधू संतांनी घर बांधून ठेवलेलं आहे. घर कसं आहे? निरांजनी यांनी बांधलेले घर, निळ्या आभाळाच्या छताखाली स्वच्छंद विहार करणाऱ्या पक्षाचंही घर. हे घर कसं आहे? घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती. जिथे असावा स्नेह जिव्हाळा, नकोच नुसती नाती. ज्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी. सूर जुळावे परस्परांचे, नकोच नुसती गाणी. ज्या घरट्यातून पिलू उडावे दिवे घेऊन शक्ती, आकांक्षांचे पंख असावे परमेश्वरावर भक्ती. केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये, आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा. येणाऱ्याला द्यावे पाणी, मुखात वाणी गोड हवी. जाणाऱ्यांच्या मनात भेणी, येण्याविषयी ओढ. ऐसा प्रेमळ माणुसकीचा जरा व्हावा मनामध्ये, भांड्याला लागतेच भांडे विसरून जावे क्षण. नित्य काळजी घरात घ्यावी वय झालेल्या व्यक्तींची, ज्याची त्याला द्यावी जागा वयाप्रमाणे मानाची. एक मताने निर्णय घ्यावा, नको दुरावा मनामध्ये. दिवसा रात्री परमेश्वराचा ध्यास असावा, लळा जिव्हाळा हात असावा. नको कुणाला वरकरणी, नको कुणाला गर्वधनाचा. लीन राहावे प्रभुचरणी, लीन राहावे प्रभुचरणी, लीन राहावे प्रभुचरणी. पुंडलिक वरदानी श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव आता विश्वात्मके देवे वागे दोषोनी मज यावे पसायला नाही. एकरांची अंकटी सांडो या सत्कर्मी वाढो. तुला परस्परे पडो मैत्री वाचे, गरीबांचे दिन जाओ विश्वस्वरम सूर्य पाहो. तो देवाची कृपे आहो प्राणी जातम मंडळी ईश्वर निष्ठांची मांदी आहे. अनवरत भूमंडळी भेटतो चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. भूलतेजे आडव पियुषाचे, चंद्रमेजे आलांछन. मार्तंड जे तापहीन, हे सर्व आहे सदा सज्जन. सोयरे उंदू पूर्ण होनी तिनी लोकी, वजयो आदे पूर्वी अखंडित. उपजीवे विशेषी लोकी, दृष्टाष्टजे होवावे. हेतमणे श्री विश्वेश्वराव, आओ इल दान बसाओ. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. पुंडलिक वरदानी श्री ज्ञानदेव हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. Oh.